हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तुरीच्या शेंगा येतात आणि तुरीच्या ओल्या दाण्याची वाटलेली भाजी खायला अगदी अप्रतिम चवीची लागते. तर अशी वाटून गाठून झणझणीत ओल्या दाण्याची आमटी साध्या सोप्या गावाकडील पद्धतीने कशी बनवायची तर ते आज बघूयात. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर झटपट तयार होणारी ओल्या दाण्याची आमटी करण्यासाठी इथे माझ्याकडे हिरव्या तुरीच्या शेंगा होत्या, त्याचे मी सोले करून घेतले. अशा प्रकारे आपल्याकडे दाणे झालेले आहेत. याला आम्ही सोले म्हणतो, तर आपण ही सोल्याची आमटी असेही म्हणू शकतो. त्यानंतर अगदी साधं सोपं असं वाटण तयार करायचं. तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार ते बघूयात. तर भरपूर अशा हिरव्या मिरच्या, त्यानंतर थोडंसं खोबरं, कराळं, लसूण आणि मस्त भरपूर असा आपण इथे कोथिंबीर वापरणार आहोत. तर ही भाजी अगदी झटपट अशी बनवायची आणि त्यासाठीचं वाटण आहे ते सुद्धा मी झटपट असं तयार करून घेणार. तर आता वाटण तयार करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला काही वाटण छान असं भाजून घ्यायचे. तर सुरुवातीला कराळं भाजून घ्यायचं. कराळं अगदी बारीक असं असतं आणि हे भाजायला काही सेकंद एवढेच लागतात. जर कडकडीत असं भाजत आपल्याला असेल ना तर काही सेकंदामध्ये भाजून होतं. तडतड करायला लागलं तोवर भाजायचं, यापेक्षा जास्त भाजून नका, नाहीतर ते कडसर लागतं. पटकन असं भाजून होतं. भाजलेलं कराळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. त्यानंतर आपण इथे खोबरं भाजून घेत आहोत. तर इथे मी 2 ते 3 व्यक्तींनी एवढीच पुरेल एवढी भाजी इथं बनवत आहे, त्यामुळे मी थोडं थोडं सामान इथं घेतलेलं आहे. तुम्हाला किती व्यक्तींसाठी भाजी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही इथे साहित्य घ्यायचे. तर आता आपल्याला हे खोबरं छान काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचं. छान काळपट रंग आला ना भाजीला सुद्धा अगदी काळपट असा रंग येतो. आणि खोबरं छान भाजून घेतलं ना, मिक्सरमधून काढल्यानंतर याचा अगदी छान असा सुवाससुद्धा येतो. तर बघा, खोबरं अगदी खमंग काळपट रंगापर्यंत भाजले. आता यामध्ये भरपूर अशा मिरच्या घालायच्या आणि त्यासुद्धा भाजायच्या. तर मिरच्यांसाठी आपल्याला तेल टाकायचे, पण यामध्ये ऑलरेडी थोडंसं तेल होतं, त्याच्यामुळे मी वरतून एक्स्ट्रा तेल टाकत नसून यामध्ये छान असं भाजून घेते. खरपूस अशा मिरच्या भाजून झाल्या की त्यासुद्धा काढून घ्यायच्या. आता राहिलेले आपले हे तुरीचे जे दाणे आहेत ना, तर ते इथं भाजायचे. तुरीचे दाणे भाजत असताना यावरती थोडंसं तेल घालायचं आणि ते सुद्धा असे भाजून घ्यायचे. अगदी खमंग असे भाजले जातील ना एवढे भाजायचे. छान भाजले गेले ना की आतपर्यंत शिजले जातात आणि याची भाजी ना अगदी चवदार अशी लागते. त्यामुळे तुरीचे दाणे भाजत असताना छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे. आता बघा, हे दाणेसुद्धा आपण काढून घेऊयात. त्यानंतर आता आपल्याला वाटण तयार करायचं. तर वाटण तयार करताना सुरुवातीला कराळं, खोबरं आणि हिरव्या मिरच्या, त्यासोबत त्यामध्ये लसूण घालायचं आहे. कोथिंबीरच्या मी ज्या काड्या आहेत ना त्यामध्ये घालते आहे. ह्या एक्स्ट्राच्या काड्या असल्यामुळे यामध्ये घालायच्या. त्याचबरोबर यामध्ये जिरे घालायचं आणि याचं वाटण पहिले काढून घ्यायचं. तर बघा, अगदी बारीक असं वाटलं जातं. त्यानंतर आता राहिलेले जे आपले भाजून घेतलेले दाणे आहेत ना ते सुद्धा आता यामध्ये वाटून घ्यायचे. तर तुरीचे दाणे ज्यावेळेला आपण मिक्सरमधून काढतो ना तर ते अगदी गरम गरम अशीच काढायची. त्याला खूप जास्त वेळ थंड होऊ द्यायचं नाही किंवा थंड झाल्यानंतर काढायला जायचं नाही, नाहीतर ते काढायला अगदी जड असे जातात. तर बघा, पाण्याचा वापर न करता मी असंच हे फिरवून घेतलं. जाडसर असंच वाटण इथं ठेवायचं, खूप जास्त त्याला बारीक करायचं नाही, नाहीतर याची भाजी ना अगदी बेसन पिठल्यासारखं तयार होते. थोडीशी जाडसर असं ठेवलं की याची भाजी अगदी छान अशी लागते. तर आता आपलं भाजीचं वाटण तयार आहे. तर त्याला फोडणी द्यायची. तर फोडणी देण्यासाठी एका कढईमध्ये मी तेल घेतलंय. तेल मस्त तापलं गेलं की त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी तडतड करायला लागली की भरपूर असा लसूण घ्यायचा आहे आणि तो कट करून यामध्ये घालायचा. तर गावरान भाजी असते ना त्याला भरपूर प्रमाणामध्ये आपण लसूण वापरतो. वाटणामध्ये लसूण घालतो, त्याचबरोबर फोडणीला सुद्धा लसणाचाच वापर करतो. तर हा लसणाचा भरपूर असा लसूण घातला ना भाजी मस्त लागते. आता लसूण छान खमंग खरपूस तळेपर्यंत आपल्याला तर ठेवायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार, म्हणजे तेलाचं खूप जास्त तापलेलं प्रमाण असतं ना ते थोडंसं कमी होतं. त्यानंतर आपण काही मसाले घालू ना ते अगदी जळत नाही. तर खरपूस असं तळेपर्यंत यामध्ये मी ठेवलं आहे. त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आहे. आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालायची आणि 1 चमचा घरगुती काळा मसाला घालायचा आहे. अगदी झटपट तयार होणारी ही भाजी आहे. खूप जास्त मसाले, खूप जास्त साहित्य याचं अजिबात वापर न करता छान झटपट तयार होते. यामध्ये मसाला घातला ना की आता हे थोडंसं परतून घ्यायचं आणि तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ना ते डायरेक्टली आता वाटण यामध्ये घालायचं. अगदी सहज सोपी अशी भाजी कोणीही करू शकेल ना, इतकी सोपी आहे. तुम्ही आता जरी करून बघितली ना तरी नक्की जमेल, इतकी छान आहे. आणि चवीला तर अगदी अप्रतिम अशी लागते. म्हणजे आपल्याला वाटून अशी भाजी खावीशी वाटत असली ना तरी ह्या पद्धतीची करून बघा, छानच लागते. आता आपण ही वाटण यामध्ये घातल्यानंतर एकदा असं परतून घेतलं आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं. तर भाजी अगदी आपल्याला पातळ ठेवायची, घट्ट ठेवायची, त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं. शक्यतो ही भाजी ना थोडीशी पातळशी ठेवायची, कारण थंड झाल्यानंतर ना ती आळून येते आणि आळून आलेली भाजी खायला एवढी छान लागत नाही. त्यामुळे सुरुवातीपासून यामध्ये थोडंसं जास्त असं पाणी घालायचं. भाजी उकळल्या गेली की त्याचा थोडंसं दाटसरपणा त्याला येतोच आणि थंड झाली की ती अजूनच आळून येते. त्यामुळे सुरुवातीला छान पातळ अशी भाजी इथं करायची.
गावी तर ही भाजी छान हिवाळ्यामध्ये कितीतरी वेळेस करून खातात, इतकी छान लागते. अगदी सहज, सोपी, याला खूप जास्त तेलाचंही गरज नाही किंवा खूप जास्त काळे मसाले, खडे मसाले याचासुद्धा वापर न करता अगदी छान अशी लागते. हिरव्या मिरच्या घातल्या की अगदी झणझणीतपणा या भाजीला येतो आणि चवदार अशी लागते. तुम्ही छान बाजरीच्या भाकरीसोबत जर ही भाजी खाल्ली ना, आहा! काय मस्त लागेल ना. अगदी अप्रतिम चवीची लागते. त्यामुळे तुम्हीसुद्धा या हिवाळ्यामध्ये ही नक्की करून बघा. कारण हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगा भरपूर प्रमाणामध्ये येतात आणि मार्केटमध्ये ते इझिली अवेलेबल होतात. त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की ह्या पद्धतीने ही भाजी ट्राय करूनच बघा. तर बघा, भाजीमध्ये मला हवेनुसार मी पाणी घातलेलं आहे आणि आता छान अशी उकळून घेतली आहे. फुल गॅसवरती आपल्याला छान 1 ते 2 मिनिट उकळून घ्यायची. यामध्ये छान असा अर्क उतरतो. त्यानंतर गॅस अगदी कमी करायचा आणि कमी गॅसवरती 1 मिनिट याला उकळ आणायचा, की आपली छान झणझणीत अशी भाजी तर तयार. तर अगदी सहज, सोपी, वाटून घाटून केलेली आपली भाजी मस्त खायला तर छान लागते. त्याचबरोबर शरीरासाठी अगदी पाचक अशी भाजी आहे. खूप जास्त यानं त्राससुद्धा होत नाही. झणझणीत आहे, पण यामध्ये काळे मसाले किंवा खडे मसाले जे म्हणतो ना, ते नाही. त्यामुळे अजिबात याने गरमसुद्धा होत नाही. खायला तर अगदी छानच लागते. त्यामुळे तुम्हीसुद्धा ह्या हिवाळ्यामध्ये ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि ह्या पद्धतीने जर करत असाल ना, तर मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर नेहमीप्रमाणे तुमच्यासोबत अगदी साध्या सोप्या अशा रेसिपी शेअर करते. खूप छान पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर भरपूर लोकांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलच्या नोटिफिकेशन मिळून जातील. आणि हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद.